नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी हे प्रकरण पाहणार आहोत. प्रथम मित्रांनो, शेकडा म्हणजे काय ते बघूया. तर शेकडा म्हणजेच प्रति 100. 10% म्हणजेच छेदात 100 लिहावे. प्रकार पहिला बघा. उदाहरण बघा. 825 चे 4% बरोबर किती? मित्रांनो, गणितामध्ये चा, ची, चे आले तर गुणाकाराचे चिन्ह घ्यावे. हा, ही, हे आले तर बरोबर चिन्ह घ्यावे. टक्के आले तर छेदात 100 घ्यावे. ऑप्शन 1 आहे 40.25, ऑप्शन 2 आहे 34, ऑप्शन 3 आहे 32.5, ऑप्शन 4 आहे 33. उदाहरण सोडवूया. 825 आहे असं घेऊया. त्यानंतर चे म्हणजेच काय घ्यायचं आहे? गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आहे. 4 आहे असं, टक्के म्हणजे छेदात 100. बघा, 25 चोक 100, 25 त्रिक 75, राहिले 7 आणि 5 75, 25 त्रिक 75, 4 एके 4, 4 एके 4. उत्तर आले 33, ऑप्शन क्रमांक 4. उदाहरण दुसरे बघा. 1200 चे 15% बरोबर किती? ऑप्शन 1 160, ऑप्शन 2 180, ऑप्शन 3 240, ऑप्शन 4 150. प्रथम 1200 आहे असं लिहून घेऊया. गणितामध्ये चा, ची, चे आले की गुणाकाराचे चिन्ह घ्यावे म्हणून गुणाकार लिहिले. 15 आहे असं, टक्के म्हणजे छेदात 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 12 गुणिले 15, 15 दुनी 30, हातचे गेले 3, 15 एके 15 आणि 3 18. उत्तर आले 180, ऑप्शन क्रमांक 2. पुढील उदाहरण बघा. तिसरे. 150 चे 11% बरोबर किती? ऑप्शन 1 16.5, 2 19.5, 3 18.5, 4 15.5. 150 आहे असं लिहिलं. चे म्हणजेच गुणाकार, 11 आहे असं, टक्के म्हणजे छेदात 100. शून्याला शून्य गेला. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 11 त्रिक 33, छेद 2. भाग देऊया. 2 क 2,
बेसक 12, बेपंचे 10, 16.5 ऑप्शन क्रमांक 1. प्रकार दुसरा बघा, उदाहरण बघा. 960 चे 37.5% बरोबर किती? ऑप्शन दिलेले आहेत. उदाहरण सोडवण्यासाठी प्रथम मी 960 आहे असं लिहून घेते. चे म्हणजेच मित्रांनो काय, तर गुणाकाराचे चिन्ह. 37.5 आहे असं लिहिलं. टक्के म्हणजे छेदात 100. बघा, 960 गुणिले वरती इथे पॉइंट असेल तर खाली काय करायचंय, 0 द्यायचंय. त्यामुळे हा पॉइंट कट होईल. खाली काय द्यायचंय, 0 द्यायचंय. त्यामुळे वरील पॉइंट कट होतो. भाग देऊया. 0ला 0 गेला. 25 चौक 100. 25 एक्के 25. 37 मधून 25 गेले तर 12 राहते. वरचे 5 125. 25 5 125. त्यानंतर 4 ने भाग देऊया. 4 एक्के 4, 4 दुनी 8, 4 चौक 16. 24 गुणिले 15. 24 गुणिले 15 बघा, 15 चौक 60. हातचे गेले 6. 15 दुनी 30 आणि 6 36. उत्तर आले 360. ऑप्शन क्रमांक 3. प्रकार दुसरा, उदाहरण दुसरे बघा. 288 चे 62.5% बरोबर किती? प्रथम 288 आहे असं लिहून घेऊया. त्यानंतर चे म्हणजेच गुणाकाराचे चिन्ह. 62.5% म्हणजे छेदात 100. 288 गुणिले 625. हा पॉइंट वरती जो पॉइंट आहे तो घालवण्यासाठी ह्या 100 वर आपल्याला 1 0 द्यायचा आहे. खाली 1 0 द्यायचा आहे. त्यामुळे पॉइंट कट होईल. आता भाग देऊया. 625 25 चा वर्ग आहे. बघा, 25 दुनी 50, राहिले 12. 25 5 125. 25 चौक 100. 25 0 0. 4 एक्के 4, 4 0 0. 4 7 28. 4 दुनी 8. 5 दुनी 10. 5 5 25. बेक बे, बेत्रिक 6. बेसख 12. एक राहिलं, 12 झाले. बेसख 12 राहिले 36 गुणिले 5. 5 सक 30. अच्छे गेले 3.
5 त्रिक 15 आणि 3 18. उत्तर आले 180. ऑप्शन क्रमांक 1. उदाहरण तिसरे बघा. 25 चे 2.5% बरोबर किती? 25 आहे असं लिहिलं, चे म्हणजे गुणाकार, 2.5 आहे असं लिहिलं, टक्के म्हणजे छेदात 100. 25 गुणिले हा पॉईंट, वरती जो पॉईंट आहे तो काढून टाकण्यासाठी खाली तुम्हाला 0 घ्यावा लागतो. इथे तुम्हाला एक 0 घ्यायचं आहे, त्यामुळे वरील पॉईंट कट होईल. आता भाग देऊया. बघा, 25 एक्के 25, 25 चौक 100, 25 झिरो 0, 5 40, 5 5 25, 5 ने भाग दिला, 5 8 40 आणि 5 5 25, राहिले 5 छेद 8. आता 8 ने 5 ला भागूया. 8 ने 5 ला भाग जातो का? जात नाही, म्हणून दशांश चिन्ह 0 लिहून दशांश चिन्ह दिले. झाले 5 वर 0 घेतले, 50 झाले. 8 ने 50 ला भाग देऊया. 8 सक 48, राहिले 2, पुन्हा 0 घेऊया. झाले 20. 8 दुनी 16, राहिले 4, पुन्हा 0 घेऊया. 8 पंचे 40. उत्तर आले 0.625. ऑप्शन क्रमांक 4. उदाहरण चौथे. 1960 चे 87.5% बरोबर किती? हे उदाहरण तुम्ही सोडवा. कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा. प्रकार तिसरा बघा. 115 पैकी 46 म्हणजे शेकडा किती? बघा, तुमची परीक्षा होते ती 500 मार्काची असेल तर त्याच्यापैकी तुम्हाला 500 पैकी 400 मार्क मिळतात. तसेच इथे 115 पैकी किती मिळालेले आहेत? तर 46 मिळालेले आहेत. म्हणजे शेकडा किती? शेकडा म्हणजे 100ला तुम्हाला किती हे काढायचे आहे. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. बघा, 100 गुणिले 46 बरोबर 115 गुणिले किती? 100 गुणिले 46 छेद 115 बरोबर किती? आता भाग देऊया. बघा, 23 5चा 115, 23चा पाडा, 23 5चा 115, 23 दुनी 46, पाडे आले पाहिजेत. गणित सोडायचं म्हणजे 23 5चा 115, 23 दुनी 46, 5 एके 5, 5 दुनी 10, 5 0 0, राहिले 20 गुणिले 2, 20 दुनी 40 टक्के. कितीचा आन्सर? शेकडा कितीचा आन्सर किती मिळाले? 40%. ऑप्शन क्रमांक
3. उदाहरण दुसरे बघा. 550 पैकी 44 म्हणजे किती टक्के? इथे 550 पैकी किती मिळालेले आहेत? तर 44 मिळालेले आहेत. म्हणजे किती टक्के? टक्के म्हणजे काय? तर 100. 100ला किती? ते काढायचे आहे. हे काढण्यासाठी आपण काय करणार? तिरकस गुणाकार. बघा, 100 गुणिले 44 छेदामध्ये 550. कितीचा आन्सर इथे आपल्याला मिळेल? भाग देऊया. शून्याला शून्य गेला. आकरी चौक 44, आकरी पाची 55, 5 एके 5, 5 दुनी 10, 4 दुनी 8. 8%. ऑप्शन क्रमांक 1. किती टक्के? 8%. ऑप्शन क्रमांक 1. उदाहरण तिसरे बघा. 5400 पैकी 216 म्हणजे शेकडा किती? हे उदाहरण तुम्ही सोडवा. कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा. प्रकार चौथा बघा. n चे 12.5% बरोबर 185. तर n बरोबर किती? n आहे असं लिहिलं. चे म्हणजे गुणाकार. 12.5 आहे असं. टक्के म्हणजे छेदात 100 बरोबर आहे असं. 185 गुणिले 100. इथे 12.5 गुणिले आहे. तिकडे जाऊन ते भागिले होईल. 185 गुणिले 100 भागिले 12.5. 185 गुणिले 100 वर आपण 0 देऊया, कारण खाली पॉइंट आलेला आहे. 0 दिल्यामुळे पॉइंट निघून गेलेला आहे. आता भाग देऊया. 25 5 सव्वाशे, 25 चौक 100 आणि 25 झिरो झिरो. त्यानंतर 5 एके 5, 85, 40 राहिले. 185 गुणिले 8. 185 गुणिले 8 गुणाकार करूया. 185 गुणिले 8. 8 पंचे 40, हातचे गेले 4, 88 64 आणि 4 68, हातचे गेले 6. 8 एके 8 आणि 6 14. उत्तर आले ऑप्शन क्रमांक 3 1480. पुढील उदाहरण दुसरे बघा. यम चे 18% बरोबर 450. तर यम बरोबर किती? यम आहे असं लिहूया. चे म्हणजेच गुणाकार. 18 आहे असं. टक्के म्हणजे 100 बरोबर 450. इथे भागाकारात 100 आहे. तिकडे जाऊन ते गुणिले होईल. यम गुणिले 18. 18ला भागिले 100 आहे. तिकडे जाईल ते गुणिले होईल. त्यानंतर यमला 18 गुणिले आहे. दुसऱ्या बाजूला जाऊन ते भागिले होईल. भाग देऊया. 9 दुनी 18, 9 पाचा 45, 9 शून्य 0. बे एक बे, बे दुनी 4, बे पंचे 10 राहिले 25 गुणिले 100. 25 एक्के 25 आणि हे 2 शून्य आहे असं.
उत्तर आले 2500. ऑप्शन क्रमांक 4. प्रकार 5वा बघा. उदाहरण बघा. पी चे 62 1/2% बरोबर 75, तर पी बरोबर किती? मित्रांनो, एखाद्या पूर्णांक संख्येच्या पुढे जर 1/2 आले तर 0.5 घ्यावे. बघा, इथे 62 पूर्णांक संख्या आहे आणि तिच्या पुढे 1/2 आलेले आहे. 1/2 च्या ऐवजी तुम्हाला 0.5 घ्यायचे आहे. एखाद्या पूर्णांक संख्येच्या पुढे जर 1/4 आले तर तुम्हाला 0.25 घ्यायचे आहे. एखाद्या पूर्णांक संख्येच्या पुढे जर 3/4 आले तर तुम्हाला 0.75 घ्यायचे आहे. हे उदाहरण सोडवूया. पी आहे असं लिहिलं. जे म्हणजेच गुणाकार. 62 पूर्णांक संख्या आहे आणि पूर्णांक संख्येच्या पुढे 1/2 आलेले आहे. 1/2 च्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचे आहे? 0.5 टक्के आहे, म्हणजे छेदात 100 घ्यायचे आहे. बरोबर आहे असं 75. पी गुणिले 62.5 बरोबर 75. इथे 75 भागाकारात आहे, दुसऱ्या बाजूला गेले तर ते गुणिले होईल. पी ला 62.5 गुणिले आहे, दुसऱ्या बाजूला जाईल आणि ते भागिले होईल. खाली पॉइंट असेल तर वरती तुम्हाला 0 द्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, तर इथे आपण 0 देणार आहोत वरती, त्यामुळे हा पॉइंट निघून जाईल, कट होईल. आता भाग देऊया. 25 दुनी 50, राहिले 12, वरचे 5 125, 25 5 125, 25 चौक 100 आणि 25 0 0. 5 5 25, 5 1 5, राहिले 2, वरचे 5 5 5 25. त्यानंतर 5 1 5, 5 8 40, 15 गुणिले 8, 15 गुणिले 8, 15 8 20, 120. उत्तर आले 120. ऑप्शन क्रमांक 2. 5वा मधलं उदाहरण बघा. 1/37 1/2% बरोबर 111, तर x बरोबर किती? हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, x आहे असं लिहिलं. चे म्हणजेच काय? गुणिले 37 आहे असं लिहिलं. आता 1/2 जर एखाद्या पूर्णांक संख्येच्या पुढे आले तर तुम्हाला 0.5 घ्यावे. 0.5 घ्यायचे आहे. टक्के म्हणजेच काय?
छेदात 100 बरोबर 111. x गुणिले 37.5 इथे 100 भागाकारात आहे, दुसऱ्या बाजूला जाईल आणि ते गुणिले होईल. x ला 37 गुणिले आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन ते भागिले होईल. खाली पॉइंट आहे, हा पॉइंट घालवण्यासाठी तुम्हाला या 100 वरती 10 द्यायचा आहे. हा पॉइंट घालवण्यासाठी वरती 10 द्यायचा आहे, त्यामुळे काय होईल, पॉइंट निघून जाईल. हा पॉइंट घालवण्यासाठी 100 वरती आपण काय दिले, 10 दिलेला आहे. आता भाग देऊया. बघा 25 × 25 37 मधून 25 गेले, 12 राहते, वरचे 5, 25 5 125, 25 चौक 100 आणि 25 0 0. त्यानंतर 5 त्रिक 15, 5 40. आता गुणाकार करूया. 8 × 8, 8 × 8, 8 × 8 छेद 3. 3 ने भाग देऊया. 3 दुनी 6, राहिले 2, झाले 28. 3 9 27, राहिले 1, वरचे 8 18, 3 सक 18. उत्तर आले 296. ऑप्शन क्रमांक 1. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रकार आहेत ते पार्ट 2 मध्ये मी शिकवेन. धन्यवाद.